सन्माननीय महापौर, सन्माननीय उपायुक्त, सन्माननीय सर्व नगरसेवक नगरसेविका, पत्रकार गृहातील पत्रकार बंधू आणि प्रेक्षक. मॅडम, आज विषय क्रमांक 11वर बोलत असताना हा जो बेघर घणसोली येथील बेघर निवारा व्यवस्थापन या विषयावर बोलत असताना माझी पण सेम तीच समस्या आहे. आज नेरूळमधले सर्व नगरसेवकांनी आज त्यांची व्यथा मांडली. मग सुरेश पाटील साहेब असतील, गिरीश म्हात्रेजी असतील, विशाल विचारेजी असतील, माझा पण सेम तोच मुद्दा आहे. आज इतक्या चांगल्या प्रभागाचं जर प्रतिनिधित्व करतो, आज प्रचाराच्या वेळेस सुद्धा आम्हाला हाच विषय बोलण्यात आला की ह्या बेघर लोकांचं तुम्ही करणार काय. म्हणजे ज्या ठिकाणी आम्हाला इथे फुटपाथ नाही आहे, गटर नाही आहे, रस्ते चांगले करतात, तो विषय बाजूला राहतो. पण ह्या बेघर लोकांच्या विषयावर जेव्हा बोललं जातं त्यावेळी आमच्याकडेही त्यांना उत्तर देण्यासारखं काहीच नसतं. तर मी प्रशासनाला या ठिकाणी विनंती करते आणि मला त्यांच्याकडनं जर उत्तर मिळालं तर खूप बरं होईल की आम्ही नेहमी वॉर्ड ऑफिसरला फोन करतो. वॉर्ड ऑफिसर म्हणतात मॅडम की हे पोलिसांचं काम आहे आणि पोलिसांना ज्यावेळेस आम्ही विनंती करतो त्यावेळेस ते बोलतात की हे महानगरपालिकेचं काम आहे. तर या ठिकाणी मला असं वाटतं की ह्या ठिकाणी पोलीस यंत्रणेचाही मोठा हातभार आपल्या प्रशासनाला असणं गरजेचं आहे. आपल्या दोन्ही डिपार्टमेंटचं कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. कारण का सीवूड सारख्या ठिकाणी जसं बघितलं, आज LNTच्या इतक्या चांगल्या ठिकाणी जर बेघर लोक आली आहेत, आज उपायुक्त इथे उपस्थित नाही आहेत, आज ते ईस्टला राहतात, एक्झॅक्टली त्यांच्या बंगल्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजे वेस्टला. मी साहेबांना विनंती करते की त्या ठिकाणी तुम्ही या, गाडीतून उतरा आणि तिथून फक्त 5 मिनिटं तुम्ही चालत जा. जर तुम्ही तिथून आम्हीही येतो तुमच्यासोबत आणि त्या ठिकाणीची तुम्ही तिथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करा. आमदार निधीतून तिथे शौचालय उपलब्ध करून दिलेलं आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना फ्री ऑफ कॉस्टिंग राहायला मिळतं आहे. तिथे त्यांना शौचालय उपलब्ध झालं आहे. आज मी माझ्या निधीतून त्या ठिकाणी LNT ब्रिजच्या खाली जी मोकळी जागा होती तिथे मी मल्टीपर्पज यूजसाठी आज खेळाडूंसाठी तिथे ती जागा उपलब्ध करून दिली. त्या ठेकेदाराचं अजून बिल पूर्ण प्रोसेस झालं नसल्या कारणाने ते हँडओव्हर झालं नाहीये, पण ते इतकं बेकार त्यांनी करून ठेवलं. म्हणजे करोडो रुपये आपण महानगरपालिकेचे त्या ठिकाणी खर्च करून जर ही लोक या ठिकाणी येऊन आपले जर परिसर जर खराब करत असतील आणि एकीकडे आपण नवी मुंबईला जर स्मार्ट सिटी म्हणून असं बघतो आहेत, तर मला असं वाटतं आपण प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे. ह्या बेघर लोकांचा साहेब बंदोबस्त लवकर करावा. आणि मी महापौर मॅडमला विनंती करते की ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या माध्यमातून फेरीवाल्यांची जी मीटिंग लावली होती त्याचा अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स आला आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून पोलीस आयुक्तांकडे एक पत्र तुम्ही द्या, तुमचे आणि आज प्रशासनाची आणि पोलीस आयुक्तांची एक जॉईंटली मीटिंग लावा की जेणेकरून ह्या सगळ्यांमध्ये आम्हाला योग्य ते काय ते मार्ग मिळेल आणि सगळ्यांना जे नेहरू स्टेशन असेल, सीवूड असेल, वाशी असेल आणि ह्या लोकांना मॅडम आज एक महिला बघितलं तर ते दिवसभर फुगे विक्री करतात, लहान मुलांना घेतात आज तिकडे आणि हे जे पुरुष मंडळी आहेत कुठेतरी दिवसभराचं काम करतात आणि ह्यांना अतिशय एक सोर्स झालेला आहे चोरी करून स्वतःचं पोट भरणं. जर तुम्ही बघितलं अंडर जे रस्ते जातात रेल्वे स्टेशनला, तिथे सामान्य माणूस चालूच शकत नाही. त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून घ्यायचा, त्यांचे पर्स चोरायचे, त्यांच्या मागे सामान्य लोक ही पळून स्वतःचे जे काय मालमत्ता त्यांनी खेचलेली आहे ती काही कोण उडबाडू शकत नाही परत. त्याच्यामुळे त्यांचं हे अशा पद्धतीने पोट भरलेलं आहे. आणि मला असं वाटतं महानगरपालिकेच्या समोर गेल्याच आठवड्यामध्ये ब्रिजच्या खाली एक हत्या झाली. त्या हत्येचं सुद्धा अजून ते बेवारस हत्या होती, मृतदेह होता, तोही बेघर लोकांचाच होता. सेम तसंच काही 2 ते 3 वर्षापूर्वी प्रशासन काळ असताना नेहरू जिमखान्याच्या समोरही असेच बेघर लोक राहत होते. त्याच्यातली एक मृतदेह माझ्या सोसायटीच्या समोर आणून टाकला होता. म्हणजे हे साहेब कुठेतरी ह्याचं मॅडम तुम्ही आम्हाला फार तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही ह्या बेघर लोकांचा जो विषय आहे तो नक्कीच मार्गी लावावा आणि मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.